निमोटेड झाला होता वांग्यांना. हां, एक महिन्यानंतर जाणवलं ते, जे झाड काही हार्वेस्टिंगला होते आणि काही ग्राउंड लेवललाच होते. हे शेतकरी जर तो प्रॉब्लेम क्लिअर नसता झाला तर प्लॉट काढून टाकणार होते. काढून टाकणार होते. तर तुम्ही ज्या पद्धतीने प्लॉट व्हिजिट करून जे युनिमॅटो आणि 3 दिवसांनी युनिड्रिप लिक्विड दिलं, त्यानंतर एक 15-20 दिवसातच प्लॉटने कव्हरेज घेतला पूर्ण. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जगदीश कातोरे, युनिप्लॅन्ट ॲग्री सायन्स कंपनीचा टेरिटरी मॅनेजर. आज आपण संगमनेर तालुक्यातील राजापूर या गावात आलेलो आहे. दादा, आपलं नाव काय? ऋषी हासे, राजापूर तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. आपण आज तुमच्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. या वांग्याच्या प्लॉटला प्रॉब्लेम काय होता? वांग्याच्या प्लॉटला निमोटेड झाला होता वांग्यांना. हां, एक महिन्यानंतर 15 दिवसानंतर जाणवलं ते, जे झाड काही हार्वेस्टिंगला होते आणि काही ग्राउंड लेवललाच होते. म्हणजे 75% ग्राउंड लेवल होते, 25% हार्वेस्टिंग चालू होती. तर तुम्ही ज्या पद्धतीने प्लॉट व्हिजिट करून जे युनिमॅटो आणि 3 दिवसांनी युनिड्रिप लिक्विड दिलं, त्यानंतर एक 15-20 दिवसातच प्लॉटने कव्हरेज घेतला पूर्ण. म्हणजे हा इकडचे पण याच्यासाठी चालू झाले, हार्वेस्टिंगला चालू झाले, रिझल्ट आला त्याचे. अच्छा, या शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम असा झाला, लागवड करून प्लॉटची पूर्णपणे 1 महिना कालावधी निघून गेला होता. 1 महिन्याचा कालावधी निघून गेल्यानंतर काही झाडं, एकाच बेडवरचे काही झाडं हे फुल ग्रोथमध्ये होते आणि काही झाडं लागवड केल्या दिवसापासून सारखेच होते. तर आम्ही ज्यावेळेस प्लॉटमध्ये आलो तर ते ज्यावेळेस आम्ही उकरून बघितलं, चेक केलं, तर त्या मुळ्यांना गाठी होतात, निमॅटोडच्या गाठी होतात आणि चुंबळ झाली. जे आपलं कोकोपीट आहे, त्या कोकोपीटच्या बाहेरच मुळी निघालेली नव्हती पूर्ण. तर आम्ही शेतकरी आपले जे ऋषी दादा आहे यांना आपण युनिप्लॅन्ट ॲग्री सायन्स कंपनीचं युनिमेटो हे या ठिकाणी सोडायला सांगितलं आणि त्याच्यानंतर 3ऱ्या दिवशी आपण युनिड्रिप सोडलं. कमीत कमी 7 ते 8 दिवसात निमॅटोडचा पूर्णपणे या ठिकाणी प्रॉब्लेम पूर्ण फुटून गेल्या होत्या. आणि आज आपण सगळं बघू शकता, प्लॉट पूर्णपणे एकसारखा आहे पूर्णपणे. आणि ज्यावेळेस आम्ही इथं आलो होतो तर या प्लॉटमध्ये 75% प्लॉट हा नवीन लागवड केलेला असं वाटत होता आणि 25% प्लॉट हा 1 महिन्याच्या वरचा असा दिसत होता. म्हणजे 2-3 साऱ्या म्हटलं तरी चालत. आणि विशेष म्हणजे सांगायचं असं की हे शेतकरी जर तो प्रॉब्लेम क्लिअर नसता झाला तर प्लॉट काढून टाकणार होते. ही रियालिटी आहे. युनिमेटोचा रिझल्ट या ठिकाणी पूर्ण आपल्याला स्पष्ट असा दिसतोय. तर आपण तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? सरांचं पण मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि कंपनी ज्यांचे प्रॉडक्ट पण म्हणजे आम्हाला वैयक्तिक चांगला अनुभव आला. म्हणजे वांगे सोडून कोणतंही पीक असलं तरी आम्ही शेवंतीला पण सरांचं मार्गदर्शनाखाली चालू आहे. एकदम छान रिझल्ट आहे. ओके, धन्यवाद.